नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण स्पेशल मका चिवडा बनवणार आहे. लहान मुलं घरी असतील तर नक्कीच ही रेसिपी तुमच्यासाठी उपयोगी पडेल. तर मार्केटमधून हा चिवडा आणायला गेलं तर खूप पैसे जातात, हे तुम्हाला माहीतच असेल. तर हा फक्त 20 रुपयामध्ये एवढा चिवडा बनवलेला आहे. तुम्हाला मी शेवटी दाखवेनच किती तयार झालेला आहे. त्यासाठी मका चिवडा पावशेर घेतलेला आहे. तो छान असा चाळणीमध्ये चाळून घ्यायचा, त्याच्यामधला पूर्ण कचरा काढून घ्यायचा. त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची. कढई छान अशी गरम झाली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल ओतायचं. तेल छान असं गरम होऊ द्या, एकदम कडकडीत गरम होऊ द्या, म्हणजे आपला जो चिवडा आहे तो छान असा फुलला जाईल. तर बघू शकता, थोडा थोडा टाकायचा, कारण तो जास्त फुगतो ना, त्याच्यामुळे कढई लगेच भरली जाते. त्यामुळे सुरुवातीला थोडा टाकून छान असा फ्राय करून घ्या. बघू शकता, खूप सुंदर असा आपला चिवडा तयार होत आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवते, पूर्ण मी सगळा चिवडा आहे तो छान असा परतून घेतला. तर थोडं तेल लागतं ह्याला, पण आपण घरच्या घरी बनवतो आहे म्हटल्यावर ताजं तेल असतं, किंवा आपण जेव्हा हवं तेव्हा बनवतो, त्यामुळं नक्कीच असा घरच्या घरी बनवा तुम्ही. मार्केटमधून आणायला गेलं तर तो कधी बनवलेला असतो, किंवा ते म्हणजे लहान मुलांना द्यायला आपल्याला भीती वाटत असते. अशा वेळेला नक्कीच घरच्या घरी बनवायला पाहिजे. तर ह्याला जास्त साहित्य नाही लागत, फक्त चिवडा, शेंगदाणे, त्यानंतर लाल मिरची पावडर आणि पिठी साखर टाकायची आणि मीठ चवीनुसार. तर बघू शकता, फायनली मी परातीमध्ये काढून घेतला. तर एवढा चिवडा माझा तयार झाला आहे. तर खूप सुंदर असा चिवड्याला कलर आला आहे आपला. आणि मका चिवडा म्हटल्यावर पौष्टिकच आहे. लहान मुलांना मधल्या वेळात खाण्यासाठी आपण नक्कीच देऊ शकतो. बाहेरचं मार्केटमधलं 5-10 रुपयाचं जे पॅकेट आपण आणतो, त्याऐवजी हा चिवडा जर प्लेटभर दिला तर मुलं नक्कीच खातील आणि त्याच्यासोबत पाणीसुद्धा भरपूर पितील. तर मीठ टाकायचं चवीनुसार. त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची आणि पिठी साखर आहे, जी मोठी साखर असते ना, ती मिक्सरला बारीक करून घेतलेली, तीसुद्धा पिठी साखर 1 चमचा याच्यामध्ये ॲड करायची. कारण लहान मुलांना तिखट गोड खूप छान असं आवडतं खायला, त्यामुळे नक्कीच पिठी साखर याच्यामध्ये ॲड करा. तर सगळीकडे हलवून छान असं परतवून घ्या, म्हणजे सगळीकडे मसाला किंवा मीठ आहे, साखर आहे, ती लागली जाईल. तर खूप सुंदर असं आपला चिवडा तयार होणार आहे. तर तुम्हाला दाखवते मी सर्वात शेवटी फायनली लूक. तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी कार्तिक क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता, सुंदर अशी रेसिपी आपली तयार झाली आहे. सर्वात शेवटी शेंगदाणे ॲड करायचे. शेंगदाणे तेलामध्ये छान असे भाजून ॲड करा. नसेल तर बिना भाजता, म्हणजे फक्त न तळता जरी याच्यामध्ये ॲड केलं तरीसुद्धा छान लागतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे जेवढे पाहिजे तेवढे ॲड करा. आणि अजून तुम्हाला याच्यामध्ये काही ॲड करायचं असेल, बारीक शेव म्हणा किंवा मोठी शेव, तीसुद्धा ॲड करू शकता. तर रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.